गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता. 100 वर्षांपूर्वी तो वाडा खूप गजबलेला होता. पण एका भीषण आगीत त्या वाड्यातले सगळे लोक जिवंत जळून गेले. तेव्हापासून तो वाडा ओसाड होता. गावातील कुणीही तिकडे जाण्याची हिंमत करत नसे. रात्री त्या वाड्याकडून करुण किंकार्या, हसण्याचे आवाज, कधी पावलांचे आवाज ऐकू येत. लोक म्हणायचे, त्या आगीत मेलेले लोक अजूनही शांत झालेले नाहीत. एकदा गावातल्या 4 तरुणांनी धाडस म्हणून ठरवलं की आज रात्री आपण वाड्यात जाऊन पाहू, खरंच भूत आहेत का. ते रात्री 12 वाजता वाड्यात पोहोचले. वाड्याचं मुख्य दार उघडल्यावर गार वारा अंगावर शिरशिरी आणणारा चोंबायला लागला. आत पाऊल टाकताच अचानक दिव्याचा उजेड चमकून नाहीसा झाला. अंधारात कुणीतरी हलू आवाजात म्हणाला, इथे का आलात, आम्हाला का जागण केलंत. ते चौघे घाबरून इकडे तिकडे पाहू लागले, पण कुणीच दिसत नव्हतं. अचानक एका खिडकीतून एक कारी सावली झेपावली आणि त्यांच्या समोर उभी राहिली. तिचा चेहरा काळवंडलेला, डोळे लाल भडक आणि केस विस्कटलेले होते. ते चौघे आरडाओरड करत पळाले. दुसऱ्या दिवशी गावात परत आले तेव्हा फक्त तिघेच होते. चौथा मुलगा कधीच दिसला नाही. आजही लोक म्हणतात, ज्याने त्या वाड्यात पाऊल टाकलं तो परत सुरक्षित परत आला नाही.